अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व उपनेत्यांना येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। माझ्यावरती उपनेता म्हणून मालेगाव आणि धुळे महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि म्हणून सध्या मी मालेगाव आणि धुळे शहराच्या बैठका घेतोय। ज्या काही सूचना वरिष्ठांनी मला बैठकीमध्ये केलेल्या आहेत त्या सगळ्या सूचना आज मी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। पुढच्या महिन्यामध्ये पक्षाचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब हे मालेगाव आणि धुळ्याच्या बैठका घेतील आणि त्या बैठकांच्या अनुषंगाने पक्ष बांधणीची जी तयारी आम्हाला करायची आहे त्याचं नियोजन आज सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम हॅक करणं सहजासहजी शक्य होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनात जो आक्रोश विधानसभेच्या निमित्तानं व्यक्त केलेला हा दिसू शकला नाही तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसेल। आणि धुळे आणि मालेगाव या दोन्ही महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा आणि शिवसेनेचा विशेष करून भगवा झेंडा आम्ही फडकवून दाखवू या सबरीचा आत्मविश्वास घेऊन कार्यकर्त्यांसह आम्ही कामाला लागलेलो आहोत।